नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. सहकारी बँक भरतीच्या संदर्भामध्ये ना एक नवीन शासनाचा GR जो आहे ना तर तो प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये नवीन सिलेक्शन प्रोसेस जी आहे ना तर ती यामध्ये सांगितलेली आहे ना. आता सहकारी बँक ज्या आहे तर त्या ऑटोनॉमस असल्या तरीही सरकारचंच त्यावरती सगळं काही नियंत्रण असतं. म्हणजे सरकारच्या नियमाच्या आधारेच या सहकारी बँक अर्बन बँक ज्या आहेत ना तर त्या चालत असतात. मग अशामध्ये आता नवीनबद्दल काय काय झालेले आहेत, काय काय नाही, हे सगळं काही आपण समजून घेऊया. आणि सहकारी बँकमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकता ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पहा, आपली ही जी महालिपिक भरती बॅच जी आहे तर ती देखील आता सुरू झालेली आहे. अगदी 3-4 लेक्चर्स जे आहेत ना तर ते झालेले आहे. म्हणजे यामध्ये जे आता DCC बँक येणार आहे, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ज्या येणार आहे, जवळपास 15,000 जागा आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी जाहिरात येणार आहे. 60 to 70% जे आहेत ना तर ते फक्त आणि फक्त लिपिक पदाची आहेत ना तर ती जाहिरात असणार आहे. तर त्यासाठी आपली ही जी बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 70% तुम्हाला रेकॉर्डेड असणार आहे, 30% तुम्हाला लाईव्ह मिळेल. 3 वर्षासाठी या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे आणि याची फीस फक्त 1499 आहे. विनिंग स्ट्रॅटेजी आहे. तलाठी, नगर परिषद, बाकी इतर कुठल्याही भरती 3-4 वर्षातून एकदा फार कमी जागा असतात. यामध्ये तुम्हाला जवळपास 20,000 प्लस जागा ज्या आहेत ना तर त्या ॲटलिस्ट 15,000 प्लस तर नक्कीच आहे. या जागासाठी तुम्ही वर्षभर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या जाहिराती त्यातून तुम्ही फॉर्म भरू शकतात, अप्लाय करू शकतात. म्हणजे तुमची परीक्षा देण्याच्या अपॉर्च्युनिटीचं वाढलं की तुमचा निकाल येण्याची जी आहे अपॉर्च्युनिटीज किंवा संधी ज्या आहेत तर त्या देखील वाढू शकतात. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. 7066-155-355वर तुम्ही रिच आउट करू शकता. काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, पर्सन असले विचारू शकता. चला, आता हा माझ्या पाठीमागे GR आहे आणि या GRमध्ये सांगितलेलं आहे राज्यातील नागरी सहकारी बँकामधील नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत. अगोदर काय होतं की प्रत्येक नागरी सहकारी बँक असेल किंवा अर्बन बँक असतील ना तर त्या काय करायच्या की पेपरमध्ये ॲड द्यायच्या आणि नंतर मग तिथून त्या मुलाखती म्हणा किंवा त्यांच्या पद्धतीने ज्या आहेत बायपास करून काय करायचे की लोक जे आहेत ना तर ते पदभरती करायची. पण आता इथून पुढे जे आहे ना म्हणजे 2019चा जो GR आहे त्या अन्वये सगळ्या सहकारी बँकांना जे आहे तर ते कोर बँकिंगमध्ये आज ना उद्या जाणंच आहे. म्हणजे RBIचे सगळे रूल जे आहेत तर ते त्यांना लागणारच आहे. जसं अगोदर बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे जे सगळं होतं सगळं SBIच्या अंडर गेलेलं आहे. तर सगळा कारभार जो आहे तर तो हळूहळू RBIच्या ज्या आहेत ना तर त्या अंडरमध्ये येणार आहे. तर त्यासाठी जे मनुष्यबळ आहे तर ते पारदर्शकपणे आणि इंटेलिजंट लोकांचंच जे आहे ना तर तो दर्जा जो आहे तर यामध्ये असायला पाहिजे. यासाठी ही नवीन सुधारित योजना जी आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती राबवलेली आहे. ना यामध्ये तर नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा हा GR आहे आणि 17 मार्चचा हा काय आहे GR आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे शुद्धीपत्रक राज्यातील नागरी सहकारी बँकामधील भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यासाठी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आदेश 21/1/2019 21 जानेवारीला त्यांनी काय केलं 2019ला एका प्रसिद्धीपत्रक दिलं होतं की यानंतर तुम्हाला भरती प्रक्रिया बँकेसंदर्भात जे काही लोक भरती करत असेल ते ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. नागरी सहकारी बँकेमार्फत करावयाची कारवाईमधील आहे. म्हणजेच अगोदर ते जाहिरात देणार, नंतर मग त्यांची परीक्षा घेणार, परीक्षा घेतल्यानंतर मग त्यांची निवड यादी लावणार आणि निवड यादी लावल्यानंतर अतिरिक्त वेटिंग लिस्टसुद्धा देखील लावण्यात येणार आहे. जी वेटिंग लिस्ट 1 वर्ष व्हॅलिड असणार आहे. ना आता या पत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रत्येक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. 2019च्या सांगितलं होतं की जेवढे काही रिक्त पदं आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला निवड सूची बनवायची आहे. या अंतिमनुसार रिक्त पदांच्या 20% पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी संस्थेकडून उपलब्ध करून घ्यावी. 20% जे आहेत ना तर ते म्हणजे लोक जे आहेत तर ते वेटिंग लिस्टमध्ये घ्यायचे. म्हणजे एका पदासाठी 20 लोक जे आहेत तर ते वेटिंग लिस्टमध्ये असणार आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. ही यादी नियुक्तीच्या आदेशापासून 365 दिवसापर्यंत राहील, म्हणजे 1 वर्षापर्यंत राहील. न आता यामध्ये नेमका बदल काय झालेला आहे ते पहा. ज्या बँकांची ठेव 100 कोटीपेक्षा कमी असेल, ठीक आहे, ज्या बँकेचा बिझनेस 100 कोटीपेक्षा कमी असेल त्या बँकांसाठी प्रतीक्षा यादी जी आहे तर ती पदांच्या 50% राहील असं ठेवलेलं आहे. म्हणजे अगोदर जे 20% होते म्हणजे एका जागेसाठी 20 लोक भरल्या जायचे, तर आता एका जागेसाठी इथं किती 50 जे आहेत ना तर ते लोक भरल्या जाईल. म्हणजे 50% पदाच्या राहील असं हे केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 20% पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी संस्थेकडून उपलब्ध घ्यायची अगोदर होतं. आता काय केलेलं आहे की ज्या मोठ्या आहे 100%पेक्षा म्हणजे ज्यांची 100 कोटीपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यासाठी फक्त 20% वेटिंग लिस्ट असणार आहे. पण 100 कोटीच्या खाली जर ज्या बँकेच्या ठेवी असतील तर त्यांच्यासाठी प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची संख्या जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे.
छोटेखानी हा याचा अर्थ होतो. न आता अशामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या सहकारी मध्यवर्ती ज्या बँक आहे, ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहे, हा त्यांच्यासाठी नियम लागू होतो. म्हणजे याच्यासाठी आता वेटिंग लिस्ट जी आहे तर ती वाढणार आहे. न आता जळगाव झालं, परभणी झालं, या तसंच इतरही जिल्ह्याच्या सहकारी बँकाची जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती आता मला वाटतं की आता जबरदस्त पद्धतीने सुरू होणार आहे. तर त्यासाठी जर तुम्ही आतापासूनच लिपिक भरतीची तयारी करत असाल तर आपली महालिपिक भरती बॅच तुमच्यासाठी अप्रतिम आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमच्या तयारीचा सर्गनशा करू शकता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.